नाव आहे अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील आणि त्या कंपनीमध्ये दुसरं नाव आहे पार्थ पवार भागीदार। ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही, सातबारात जर सरकारच्या नावानं आहे किंवा त्या केंद्रीय कुठली ती कमिटी आहे त्या नावाने आहे, असं आपले केंद्रीय एक कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावाने जर असेल तर याची सेलडीड झाली कशी, केली कशी? म्हणजे मुळात प्रकरण इथून सुरुवात होतो की माझ्या नावाने सातबारा नाही, ते न बघता प्रॉपर्टी क्लिअर नसताना काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही सातबारावर नाव हे सरकारचंच आहे। या संदर्भात यापूर्वी या सगळ्या मंडळीकडे याच पार्थ पवार आणि कंपनीचे काही जवळचे बिल्डर गेले होते। त्यांनी ही जमीन मागितली होती। त्यांनी सांगितलं की आमच्या नावाने जमीन होऊ द्या, मग आम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार काय ते करू। हे हातात न आल्यामुळं या सगळ्यांनी त्या तेजवानी नावाच्या बिल्डरला पकडलं, शीतल तेजवानी, आणि ही खरेदी विक्री करून घेतली। मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420चा गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। ही फसवणूक आहे, सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं। आता इथे खरं म्हणजे ईडी CBI काय झोपले आहेत का हे लक्षात घेतलं पाहिजे। अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे। हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। आणि 300 कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की IT पार्कचा रिझोल्युशन ही कमिटी आपली ही भागीदार कंपनी एक रिझोल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो, हा तर पराकोटीचा अपराध आहे। म्हणजे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी 24 तासात परवानगी दिली, खरं म्हणजे IT पार्कसाठी रीतसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे, त्या अमुक कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत, ते केले गेलं नाही। फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही IT पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढ्या मोठ्या 21 कोटीचा एक्झम्पशन दिला जातो, माफी दिली जाते। म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल। आणि त्यासाठी त्याला जी काही परमिशन 24 तासात दिली ते उद्योग संचालनालय हे सुद्धा गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे। अपेक्षित नाही, कारवाई झालीच पाहिजे। तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठराव पास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही, कुठलीही फाईल नाही। मी काल सांगितलं राफेलच्या स्पीडनी ही फाईल फिरली। या मुंढवा परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महारवतनाच्या जागा, क्लास 2च्या जागा या ज्यावेळेस एग्रीकल्चर पर्पजसाठी दिल्या होत्या त्यांना, कृषी वापरासाठी, त्याचा वापर जर कमर्शियल करायचा असेल, रेसिडेन्शियल करायचं असेल तर त्या जमिनीला भोगवटदार वर्ग 1 केल्यानंतर करायचं प्रोव्हिजन काय आहे, ते करू नये असंच आहे। आणि ते 2च वर्ग राहील आणि ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचं रजिस्ट्रेशन किंवा त्याची खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी 75% प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस
तो सरकारचा नजराना भरावा लागतो। परंतु या पुण्यामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा परवाना आपला नजराना भरला गेला नाही। मी जिथे काम करतो आहे, मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास 50 प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आलेत किंवा एजीनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे। अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत। इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडालेला आहे, लूट केली आहे, चोरी केली आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे। या प्रकरणामध्ये 100% हे कंपनीचे लोक, हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये 1800 कोटीच्या जवळपास आहे, आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे 1800 कोटी रुपयाची मालमत्ता, मालकाचा पत्ता नाही, सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं। आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी ते दुर्लक्ष करणार, सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का, यावर कारवाई करणार आहात? हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय। अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग SIT फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही। आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान 1 लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही। 1 लाख कोटी रुपयाचा एवढं मोठं प्रकरण, एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहेत, घोटाळे केले गेले आहेत। आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही। अरे घोटाळा केलाय बाबा, तुमच्या नावानी ही जमीनच नाही, सरकारी जमीन ज्यांनी विक्री करून दिली त्याच्या नावाने टायटलच क्लिअर नाही। त्यामुळं कुठला नियम लागू आहे सरकारी जमीन खरेदी करायचा? एखाद्याने पॉवर ऑफ अटर्नी केली आणि त्याच्याकडून जमिनी खरेदी केली, कारण मूळ मालक आता या हक्कापासून वंचित आहे। ही जमीन तेथील महार वतनाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करून देण्याची आवश्यकता आहे, त्यांची मागणी आहे। त्याच्या संदर्भात फेरफार झाले आहेत पण टायटल क्लिअर झाले नाही, फेरफारचे आदेश झाले। 2020 ला जिल्हाधिकाऱ्यांनी हे ढालेच्या नावाने, राजू ढालेच्या नावाने 2020 पर्यंत फेरफार सुरू झाला। फेरफारचे आर्डर झाले पण टायटल क्लिअर झालं नाही। जे मूळ मालक जे आहेत ते 300 पूर्ण वारसाने आलेले, ज्यांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे, हे मूळ मालक आहेत। कारण लँड एक्विजिशन मध्ये नियमबाह्य पद्धतीने महारवतनाच्या जमिनी केल्या गेल्या आहेत आणि त्या जमिनीचा वापर कुठलेच केले गेलेला नाही। अजूनही 50 वर्षापासून ती जमीन तशीच आहे। या सगळ्या घोटाळेबाजावर त्वरित गुन्हे दाखल झाले पाहिजेत। फेरफारचा आदेश आपला सेल्लीट जी झाली, विक्री खत झालं, जे साठेखत म्हणतात तिकडे पुण्यात, ते रद्द झालं पाहिजे आणि मूळ मालकांना ती जमीन, महार वतनाची जमीन, त्या मूळ महार वतन जे काही आपले समाज आहे त्या लोकांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे आणि हे तातडीनं करावी अशी आमची मागणी आहे। आता आम्ही एक 2-3 दिवसामध्ये मी पुण्यात जाणार आहे आणि पुण्यामध्ये सर्व जमिनीची माहिती मी घेऊन मग आम्ही आमचा निर्णय घेऊ। आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची
या संदर्भात काही लोक मला भेटलेले आहेत. मी त्यांनाही पुढे आणणार आहे, पण आज नाही आणत. मला यातले काल काही लोक तिकडे पोहोचले होते. ही हेराफेरी जी झाली, बनवाबनवी झाली.